आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। आमदार असले खासदार असले आम्ही गावची कामं करतो की आधी या गावचं नेतृत्व करून कशाच्या आधारावर बोलायला नाही? काय वाटतं तुम्हाला इचलकरंजीची जनता म्हणजे इचलकरंजीची जनता रस्त्यावर आली काय आली पाहिजे का तुझ्या समोर? काय समजता बोलायला? तोंड सांभाळून आणि संयमाने बोला। तुम्ही आमदार आहे, आम्हाला नाही, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणि आमदार म्हणजे काय करतो काय केलंय तुम्ही? आम्ही आमदार असताना आणि खासदार असताना देखील दिल्ली जाऊन विषय संपवला। कुठं होता तुम्ही? पार्लमेंटमध्ये पंतप्रधानांची चर्चा आम्ही केली आणि इचलकरंजीचा विषय मिटला आहे। कुठं होता ते आमदार? काय केलं त्यावेळी? कसला खासदारने काय केलं? खासदार देखील पाठीमागे आमच्या फिरला पार्लमेंटमध्ये। साहेब बरोबर आहे काय? आणि विषय आम्ही सोडवला। गावाकडे मत मागायला आलो नाही, खासदार करा म्हणायला आलो नाही, आमदार करा म्हणायला आलो नाही, नगरसेवक करा म्हणायला आलो नाही, गावासाठी राबायला आलोय। आणि आमची टोळी म्हणतात जरा शरम वाटते काय? प्रकाश गावाने काय बोलायला लागलाय तुम्ही? कुणाला बोलायला लागलाय? आयुष्यभर आम्ही हे काम करतो इचलकरंजीसाठी। यंत्रमागाचा धंदा तुम्ही खड्ड्यात काढला राजकारणात। लोक देश जोडला लागले, यंत्रमाग विकून महाराष्ट्र चालले। अरे एक पैसा देताना 9 पैसे आणि मुतलास येऊन लाज वाटते काय? धंद्याची वाटोळा करून टाकतात, पाण्याचं वाटोळा करून टाकतात, व्यवसायाचं वाटोळा करून टाकतात। आणि तुझा पैसे आणायला दिल्लीला जातोस आणि गावचं पाणी दिसत नाही आणि आम्हाला टोळी म्हणतोस। आमची टोळी दाखवतो आता। एक खाली झाकी आहे, बहुतावर बाकी आहे। आता सुरू झालं। बऱ्याच लोकांनी दबकत भांडवलंय, आम्ही सांभाळायला लागलोय। 4 महिन्यापूर्वी स्वतः मदत करायला साहेबांनी आम्हाला एका मित्राला आणि बघूया बघा तुम्ही निर्णय करा। मी तुमच्या पर्यंत रागाला उठून गेले। आज परत तोच विषय निर्माण झाला। आज माता बहिणी सांगायला म्हणजे आम्हाला किती दिवस असं चालवणार? परवा मुंबईपेठेच्या कोपऱ्याला 2 महिन्यापूर्वी महिलांनी स्वतः स्टेज मारलं आणि स्वतः उपोषणाला बसल्या। आम्हाला लाज वाटायला पाहिजे। पुरुष म्हणून आंदोलनात उतरलोय। नुसतं रस्त्याला उतरल्यानंतर हातावर रोड काढताय आम्ही। आवाले साहेब तुम्ही मोर्चाच्या नादाला आमच्या नादाला लागू नका। प्यार दे का, गुस्सा नाही दे का? आमच्या नादाला कशाला लागता? आमच्या लोकप्रतिनिधी आहे, आम्हाला लाज वाटायला। खासदार झालोय का आमदार झालोय? आणि गावचं आंदोलन आणि गावचा धंदा जपण्यासाठी आम्ही काम केलंय। तू काय केलंय? काय केलंय तू? आम्हाला टोळी म्हणतोस? तुझी टोळी आहे। पैसे मिळवायची तुझी टोळी आहे। करोडो रुपये, शेकडो कोटी रुपये आणून ढुंगाखाली ठेवून तू बसतोस। आम्ही गोरगरीब माणसं घेऊन आंदोलन करायला लागलोय। काल मुंबईला जाताना पोरं कॉन्ट्रिब्युशन काढून 400 आणि 500 रुपये जमा करून गाडी घेऊन मुंबईला आले। गावासाठी काम करायला लागलोय। आता येणार नव्हतो तब्येत नाही म्हणून गोगाडे साहेब म्हणले यायला लागतंय, बोलायला लागतंय, विषय सांगायला लागतोय। आता तुमचा विषय संपलाय। आता काम इचलकरंजीचं चालू झालंय। महिला रस्त्यावर येणार, पुरुष रस्त्यावर येणार। आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्या लोकप्रतिनिधींना, सगळ्या नगरसेवकांना सांगा आपापल्या विभागातून काम करायला लागा।
सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल, यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा. सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोरा मार्केट, इचलकरंजी. फोन नंबर 72 76 74 80 03.